शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण खुशाल करावं, पण या कुरघोड्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य मराठ्यांचा बळी घेऊ नये. जाऊ द्या, एवढ्या चिल्लर त्याच्यावर बोलू नये आपण. जरा क्वालिटी आणि कोणी बोललं असेल तर त्याच्यावरती नक्की विचारा. तरी अशा भुंकणाऱ्यांवर बोला. चला. आणि हे सोलापूर भाजपाचं दुःख आहे की एक सोलापूरच्या बाहेरचा कोणीतरी येतोय आणि तो सोलापूरकरांवर राज्य करतोय. शिंदेंना मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश होऊ द्यायचं नाही, किंबहुना मराठा आणि ओबीसीतला वाद कायम चिघळतच राहिला पाहिजे. त्यातच आपलं भलं आहे. फोडा आणि राज्य ह्या नीतीसाठी जाणीवपूर्वक फडणवीसांनी केलेली चाल. पण शिंदे आणि फडणवीसांच्या कुरघोडीच्या राजकारणात इथल्या सर्वसामान्य मराठ्यांचं मात्र नुकसान होत आहे. चालत असतं थोडंफार. काय असतं की एका रुळावरून दुसऱ्या रुळावर रेल्वे जात असेल तर तिचं सुद्धा थोडासा खडखडाट होतो. तर तसंच छोटासा खडखडाट होणं स्वाभाविक आहे. परंतु ओव्हरऑल जर सगळं बघितलं तर मला असं वाटतं की खूप समाधानकारक सध्याची 2 महिन्यातली प्रगती आहे. मी गेल्या 2 महिन्यातला आढावा घेते सगळ्याच जिल्हा प्रमुखांकडून. विधानसभा निहाय बैठका आणि एकूण पक्षाचा जो अजेंडा आहे त्यावर आपण काम करतोय आणि ते अतिशय उत्तम पद्धतीने जबाबदारी आमचे प्रतापभाऊ चव्हाण असतील, महेश धाराशिवकरजी असतील, शरणप्पा केंगणाळकरजी असतील, तर हे सगळे खूप उत्तम पद्धतीने काम करतात. साहेबांनी तिथे पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा टोक टाकलेली आहे. त्याला उत्तर भाजपकडनं दिलं जातं. मतलबी राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरे. जाऊ द्या, एवढ्या चिल्लर त्याच्यावर बोलू नये आपण. जरा क्वालिटी आणि कोणी बोललं असेल तर त्याच्यावरती नक्की विचारा. तरी अशा भुंकणाऱ्यांवर बोला. चला. नाही, तुम्ही काय, तुम्हाला राज्याच्या अजेंड्यावर काय विचारायचं ते विचारा ना. म्हणतात उद्धव ठाकरे. नाही, सॉरी, मी खूप वेळा सांगितले तुम्हाला की काही लोक कुठेही असले तरी तो जो ऑरा असतो तो त्यांना येऊ शकत नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगते की अशा चंगू लोक खरं तर जेनजींचं जे आंदोलन झालं त्यानंतर सरसंघचालक असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर सातत्यानं जेनजीशी संवाद साधण्याचे प्रयत्न आता करतायत. मध्यंतरी सरसंघचालकांची मुलाखत झाली, आज मोदीजी IITN विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. नाही, मला असं वाटतंय की भाजपने ठरवून घेतलं पाहिजे की तुम्ही नेमके खरे कोणते आहात. कारण एकीकडे भाजपच्या काही टॅटोधारी भक्तिनी ज्या आहेत, त्या चित्रविचित्र ज्या किंचाळणाऱ्या, त्या जेनजीच्या आंदोलनाला फॉरेन फंडिंग होतं, जेनझीवाले कसे आतंकी वगैरे आहेत याचे डोस पाजळत राहतात. कित्येक भाजपाचे मंत्री आहेत, नेते आहेत जे जेनजीला अत्यंत वाईट. आणि नेमकं त्याच वेळेला दुसरीकडे मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मात्र जेनजीच्या. मला सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी जे म्हणणं मांडलं की जेनजीच्या मताशी मी सहमत आहे, हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण जेनजीने जे मत मांडलंय ते मत या देशाच्या पंतप्रधानांबद्दल मांडलंय आणि पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी आंदोलन हाताळू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी गेली 2 आठवडे संसदेचं अधिवेशन असतानाही या राज्याचे गृहमंत्री किंवा या राज्याचे पंतप्रधान हे लोकांना पण पत्रकारांना सामोरे जाऊन ते बोलत नाहीयेत. आणि यावरचा रोष जेनजीने व्यक्त केलाय. त्या जेनजी सोबत मोहन भागवत जर सहमत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की जेनजीने मोदींबद्दल आणि अमित शहांबद्दल जी भूमिका मांडली त्यावर मोहन भागवत. तुम्ही जी भूमिका मांडता किंवा विरोधक जी भूमिका जेनजींबद्दलची बोलत होते तीच भूमिका सरसंघचालकांनी मांडली आणि त्यामुळे कदाचित अंबादास दानवेंनी आज सरसंघचालकांची भेट घेतली, त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मला असं वाटतं की जेनजी असतील किंवा एकूण त्यांनी इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या वरचे जे काही आरोप आत्ताचे केलेले आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये रिफॉर्म करण्याची गरज आहे या संबंधाने जी जागरूकता जेनजीने दाखवलेली आहे आणि ते रिफॉर्म्स करायला किंवा त्याच्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांना उत्तर द्यायला जर या देशाचे पंतप्रधान कमकुवत ठरत असतील तर त्यांनी अजिबात सत्तेत राहू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मताशी निश्चितपणे मोहन भागवतजी सुद्धा सहमत असतील. कारण मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी म्हणाले होते की 70 नंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे. मोदींनी 70 ओलांडली. एक ट्विट केलं तुम्ही आता विजय चौधरी यांचं, त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये आपण केला की जयकुमार गोरेंना टक्केवारी द्यावी लागते सोलापूरचे पालकमंत्री. बघा, विजय चौधरी हे भाजपचे महामंत्री राहिलेले आहेत, आता फरार आहे बहुतेक. आणि त्या ज्या ऑडिओ व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये PA ला अटक झालेली आहे. त्यामुळे त्या ज्या ऑडिओ आहेत त्या ऑडिओ आता ऑलरेडी म्हणजे ऑन रेकॉर्ड आहेत आणि जवळपास 7500 ऑडिओ आहेत ज्यातली एक एक ऑडिओ बाहेर येते. मला वाटतं की विजय चौधरी आणि PA
याच्यावर आपण चर्चा करतोय, पण त्याहीपेक्षा महत्वाचं यातला जो कंटेंट आहे तो भयंकर आहे. जी भाजपा ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं ब्रीद सांगत होती, त्या भाजपाचे मंत्री कसं टक्केवारीचं राजकारण करतायत हे भाजपच्याच लोकांकडून स्पष्ट होतंय. मला कधी कधी असं वाटतं की हे सोलापूरमध्ये आल्यावर माझ्या हाताशी नेमकं लागावं, की भाजपच्या महामंत्र्यांनी प्रसारित केलेली ऑडिओ ती माझ्या हाताशी लागावी. याचा अर्थ सोलापूर भाजपामध्ये जयकुमार गोरेंच्या बद्दल किती असंतोष आहे हे स्पष्ट दिसत आहे. ताई, कुठेतरी मनोज जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर सुरू केलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे कुणबी दाखले होते ते रद्द करण्याचं काम बावनकुळे करत आहे. त्याच्यावरून त्यांनी शिंदे साहेबांचे किंवा फडणवीस साहेब, मी कालही त्याच्यावर बोलले की शिंदेंना मराठा मॅन होण्याची घाई लागली आणि त्यांनी मराठा मॅन होण्याची घाईच्या नादामध्ये अत्यंत घाई गडबडीमध्ये फार अभ्यास न करता किंवा ज्याला एक काय म्हणता येईल एक सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट जे बनवून असतं ते सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट केलं नाही. शिंदेंना मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश होऊ द्यायचं नाही, किंबहुना मराठा आणि ओबीसीतला वाद कायम चिघळतच राहिला पाहिजे, त्यातच आपलं भलं आहे, फोडा आणि राज्य करा ह्या नीतीसाठी जाणीवपूर्वक फडणवीसांनी केलेली चाल. पण शिंदे आणि फडणवीसांच्या कुरघोडीच्या राजकारणात इथल्या सर्वसामान्य मराठ्यांचं मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा त्यांना काय रंगवायचा आहे तो त्यांनी रंगू द्यावा. शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांवर कुरघोड्यांचं राजकारण खुशाल करावं, पण या कुरघोड्यांमध्ये त्यांनी सर्वसामान्य नाही. खरं तर तुम्ही सोलापूरला आलेला आहात. संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांच्यात मध्यंतरी काही वाद सुरू होते आणि त्यानंतर तुम्ही सोलापूरला येता आणि तीच क्लिप तुमच्या ऑडिओ क्लिप मध्ये तुम्ही आता बिटवीन द लाईन सांगण्याचा प्रयत्न देखील केला. इलोरा उलगडून सांगता काय नेमकं? नाही, मी परत एकदा आपल्याला उलगडून सांगते, असे खूप भाजपाचे लोक आहेत, सोलापूर भाजपामधले आहेत, महाराष्ट्र भाजपातले आहेत, की ज्यांच्या मनात एक प्रचंड रोष आहे, राग आहे, एक अस्वस्थता आहे. जुने विरुद्ध नवे हा जो संघर्ष सध्या भाजपामध्ये चालू आहे, कारण नवे येऊन आयत्या पिठावर रेगोट्या ओढत आहेत आणि जुन्यांना मात्र त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार होतोय. त्यातच ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये एकूण कार्यपद्धती अवलंबली आहे की सगळं मीच खाईल, ते काय म्हणतात सोलापूरच्या भाषेत, मुसरं सुद्धा देणार नाही, हे जे आहे हे अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे जयकुमार गोरेंच्या विरोधात एक पक्षांतर्गत मोठा असंतोष आहे. अशातल्याच काहींनी काही ऑडिओ काही डॉक्युमेंट, मी उद्या त्याच्यावर बोलेन, उद्याच्या पत्रकार परिषदेत मी बैजवार त्याच्यावर बोलेन की अशा अनेक गोष्टी ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांना वाटते की कोणीतरी त्यांचं दुःख, ते जे सनातन दुःख आहे ते कोणीतरी वाटून घेतलं पाहिजे. मी फक्त तुमच्यापर्यंत ऑडिओ पोहोचवण्याचं काम केलंय, परंतु जयकुमार गोरे आणि जयकुमार गोरेंचे बंधू किंवा एकूण त्यांची जी टीम आहे ही आणि हे सोलापूर भाजपाचं दुःख आहे की एक सोलापूरच्या बाहेरचा कोणीतरी येतोय आणि तो सोलापूरकरांवर राज्य. संजय राऊत आणि जयकुमार गोरेंचा जो वाद चालू होता त्यावर तुम्ही एक प्रतिक्रिया दिलेला होता की त्या ठिकाणी कुणाला डॉक्टरेट काय मिळाले काय सर्वत्र नाही, मला माहित नव्हतं की गोरेंचं नाव एवढं ट्रेंडिंग मध्ये का चाललंय. मला असं वाटलं की गोरेंच्यासाठी कुणीतरी फार मोठी काहीतरी पदवी बहाल केली आहे का काय चाललंय. मग नंतर मला कळलं की ती पदवी काय होती काय नाही ते. परंतु आपण जे म्हणताय ना की गोरे आणि राऊतांचा वाद, तर वाद किंवा चर्चा ही नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये होती. गोरे नेते संजय राऊत यांची बरोबरी करू शकत नाही, कारण सन्माननीय संजय राऊत साहेब हे संघटनेसोबत ज्या कठीण काळात उभे आहेत त्याच्या पासंगालाही जयकुमार गोरे असू शकत नाहीत. मी पुन्हा तेच वाक्य रिपीट करेल की काही लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री जरी झाले तरी त्यांना तो ऑरा मिळणे कठीण असते. तो ऑरा गोष्ट करताय, परंतु जयकुमार गोरे म्हणतायत की कोण संजय राऊत नाही. त्याच्यात मला वाटतंय त्याच्या पुढचं व्हर्जन सुद्धा नंतर तुम्ही बघितलं असेल की ते जयकुमार गोरे कशा पद्धतीने पार्लमेंटरी ऑन रेकॉर्ड सन्माननीय संजय राऊत साहेब असं बोलत आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे कोण आहेत, जरी ते म्हणाले की संजय राऊत कोण आहे ते मला माहित नाही, माहित असतानाही पण तुम्ही जर मला विचाराल ना जयकुमार गोरे कोण आहेत तर मला ते माहित आहेत. बरं का, मला गोरे माहित आहेत, मला गोरे अतिशय चांगल्या पद्धतीने माहित आहेत. फलटण साताऱ्यामध्ये ज्यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली होती ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती. ज्या जयकुमार गोरेंच्या बद्दल अनेकांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी आहेत ते जयकुमार गोरे मला उत्तम पद्धतीने माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंनी बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन सोलापूर भाजपवाल्यांचा अगदी नाकी नऊ आणलेत ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. ज्या जयकुमार गोरेंबद्दल विजय चौधरीच्या ऑडिओ क्लिपमध्ये ते 10% कामं घेतात ते जयकुमार गोरे मला चांगले माहिती आहेत. पुढे बोला. जरांगे पाटील म्हणतात की एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे बरे अशी म्हणणे असू शकतं,
काही गोष्टी उशिराने कळतात. मी म्हटलं ना, माझ्या पक्षप्रमुखांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तर माझ्या पक्षप्रमुखांना मार्केटिंग करता येत नाही. शिंदे साहेब कसं हवेत चलता चलता विमान थांबून मार्केटिंग करू शकतात, तर त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल उत्तम आहे. माझे पक्षप्रमुख मात्र मार्केटिंगमध्ये थोडे कमी पडतात. त्यामुळे त्यांचा जो हातगुण आहे तो लोकांना जरा उशिरा कळतो. काही हरकत नाही, आम्ही त्यांच्याही मताचं स्वागत करतो. आता हे सोलापूर जिल्हा परिषदेचं एक सभागृह आहे. त्या सभागृहाचं जे आहे ते नाव बदलण्याचं ठरवलेलं आहे. शिवरत्न असं जे आहे ते पूर्वीचं नाव होतं, आता स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं नाव जे आहे. मला वाटतंय मोहिते पाटलांच्या काहीतरी वडिलांच्या नावाशी संबंधित असणारं, साधर्म्य असणारं ते नाव होतं बहुतेक, आणि त्यामुळे त्याच्यातला जो वाद आहे तो वाद उफाळून आलेला आहे. परंतु सोलापूरमधल्या सध्याचा सगळ्यात बर्निंग इश्यू काय आहे तर जरी उजनी धरण भरलं असलं तरी सोलापूरच्या शेती मातीला पुरेसा पाऊस झालेला नाही. जी एक वेळची पेरणी केली होती ती धूळ पेरणी झाली. दुसऱ्यांदा पेरणी करताना बोगस बियाणं उगवलेलं नाही. त्यामुळे ह्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. हे ज्वलंत मुद्दे सोडून मला नाही वाटत की मी नॉन इश्यूजवर भांडत बसावं. अशी मला कधीही अटक होऊ शकते की माझ्या सभांवरती वगैरे दगडफेक होऊ शकतो, आज तुम्ही गंभीर आरोप केले. त्यांना तसे काही इनपुट असू शकतील, त्यांनी त्याच्या संदर्भात काही मांडणी केली असेल तर त्यावर मला भाष्य करता येणार नाही. मात्र एक नक्की आहे की भाजपच्या काळात आपण जे बघत आहोत, भाजपला आंदोलनं हाताळता येत नाहीत. भाजप आंदोलनं मोडीत काढतं. मग तो मराठा आरक्षणावरचा लाठीचार्ज असेल, बारसू रिफायनरी आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला, अश्रुधूर आणि गोळीबार प्रकरण असेल, किंवा आता जेनजीवर केलेल्या पॅलेट गनचा वापर असेल, तर भाजपाला आंदोलनं हाताळता येत नाहीत. आंदोलकांची सायकोलॉजी समजून घेण्याची जी मनोभूमिका आहे ती मनोभूमिका भाजपाकडे नाही. भाजपा सत्तेच्या अहंकाराने पछाडलेली आहे आणि तो अहंकार इतका वाढलाय की त्यांना मराठ्यांच्या मनातला आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नाशिकच्या कामावरून जे महंत आहेत त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे. कामाच्या बाबतीत त्यांनी कुठेतरी नाराजगी. मी नाशिक बघा आता कुंभमेळा येऊ घातलेला आहे, पण या कुंभमेळ्याच्या संदर्भाने असणारी जी सगळी कंत्राटं आहेत ती सगळीच्या सगळी कंत्राटं ही गुजराती ठेकेदारांना देण्याचा सपाटा सरकारने चालवलेला आहे. मुळात जर कुंभमेळा महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्रातल्या ठेकेदारांना तुम्ही काम का देत नाही? एकीकडे तुम्ही आत्मनिर्भर भारत म्हणता, मग आत्मनिर्भर भारत असतानाच आत्मनिर्भर महाराष्ट्र का होऊ नये? कुणाला वाटतंय की आत्मनिर्भर महाराष्ट्र होऊ नये, महाराष्ट्रातला ठेकेदार मोठा होऊ नये, मराठी माणसाला काम मिळू नये? आणि यासाठी प्रयत्न कोण करतं? कारण शेवटी कंत्राट देण्या घेण्याचं जे काम आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्तरावरचं आहे. त्या ठिकाणी ही सगळी निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठीची जी की पर्सन आहे ते गिरीश महाजन आहेत. मग गिरीश महाजन हे संकटमोचन जरी भाजप म्हणत असली तरी गिरीश महाजन सध्या गुजरातच्या ठेकेदारांच्या साठीचे कंत्राट मोचन झालेले आहेत का? कारण त्यांच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार होतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या मोठं राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना गटाच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सध्याचे महायुती सरकार मराठा समाजाला केवळ आश्वासनांचं गाजर दाखवून त्यांची वारंवार फसवणूक करत आहे, असा हल्लाबोल अंधारे यांनी यावेळी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शहकाटशाच्या खेळात सर्वसामान्य मराठा समाजाला बळीचं बकरं बनवले जात असल्याचं त्या म्हणाल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुषमा अंधारे यांनी सरकारवर थेट निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या की सरकारकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची कोणतीही स्पष्ट राजकीय इच्छाशक्ती नाहीये. प्रत्येक वेळी केवळ बैठका आणि आश्वासनांचा खेळ मांडून सरकार वेळकाढूपणा करत आहे. अशा खोट्या आश्वासनांमुळे मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत आहे आणि समाजाच्या भावनांशी खेळण्याचा हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. राज्यात सध्या शिंदे विरुद्ध फडणवीस असा सुप्त राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या वर्चस्ववादाच्या आणि राजकीय शहाच्या लढाईत जाणीवपूर्वक मराठा समाजाचा बळी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रेयवादाच्या या राजकारणात आरक्षणाचा मूळ प्रश्न बाजूला पडला असून याचे थेट नुकसान सर्वसामान्य मराठा तरुणांना आणि समाजाला सहन करावे लागत आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. आता सरकार जसा त्रास मराठा समाजाचे खरे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आम्हाला देत आहे, तसाच त्रास त्यांनी मुस्लिम धनगर शेतकरी आणि मायक्रो ओबीसी बांधवांनाही दिलाय. मात्र हे सरकार आमचे आणि मुस्लिम बांधवाचे काहीच वाकडं करू शकत नाही. आमचे अधिकार रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही, याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावं.
असा आक्रमक सवाल मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. माढा येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, विनयभंग, मारहाण यासह विविध गंभीर 19 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुषमा अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. हे पालकमंत्री नाहीत तर बालकमंत्री आहेत असा टोला लगावलाय. या आरोपांची सखोल चौकशी करून गंभीर प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दहिवडी, म्हसवड, मिरज, इस्लामपूर आणि सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. 19 गुन्हे असताना मकोका कारवाई का नाही असा सवालही त्यांनी केलाय. एका प्रकरणात त्यांच्यावर 6 मार्च 2025 रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचं त्या म्हणाल्या आहेत. 8 मे 2026 रोजी अजामीन पात्र वॉरंट जारी झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. एका महिलेच्या तक्रारीचा संदर्भ देत गोरे यांच्याकडे 1 कोटी रुपये आले कुठून असा सवाल केला. मायनी येथील कोविड सेंटर संबंधी 223 बिलातून गोरे यांचं नाव वगळलं आहे. गोरे कामासाठी 10% मागतात. तसेच त्यांचा आर्थिक व्यवहारसह सोलापूर विश्रामगृहातील 2 सूटच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या मालमत्तेच्या विक्रीसाठी खरेदी खत नोंदवले जाते तेव्हा विक्रीच्या किमतीचाही भाग दिला गेला असला तरी त्याने मालकी हक्क खरेदीदाराकडे जातात. विक्रीच्या किमतीचा उर्वरित भाग न मिळाल्याने खरेदी खत अवैध ठरत नाही. अशा वेळी उर्वरित रक्कम वसूल करणे हाच उपाय असतो. केवळ उर्वरित रक्कम मिळाली नाही म्हणून खरेदी खत रद्द करणे हा उपाय नाही असं निरीक्षक नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती JB पारिवाडवाला आणि न्यायमूर्ती K विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने नोंदवले आहेत. 2 मालमत्ता खरेदीसाठी प्रत्येकी 7,000 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली होती. नोंदणीवेळी 2,500 रुपये देण्यात आले होते. 4,505 रुपये ही रक्कम मूळ मालकाची वित्तीय संस्था आणि सरकारी विभागातील थकबाकी भरण्यासाठी राखून ठेवण्यात आली होती. यावरून मूळ मालकाने खरेदी खत रद्दबाबत घोषित करण्याकरिता व मालकी हक्क मिळवण्यासाठी दावा केला होता. दिवाणी न्यायालय आणि प्रथम अपील न्यायालयाने विक्री करणाऱ्याचा मालकाचा दावा फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने द्वितीय अपील अर्जात कनिष्ठ न्यायालयाचे निष्कर्ष बाजूला ठेवून खरेदी खतावर आक्षेप घेतला होता. या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.